रामकृष्ण हरी. तर नमस्कार. रात्री मी योगायोगाने आळंदीचा दौरा उरकून महत्त्वाचं चंदूकाका सराफ अँड सन्स यांचे जो आपला तळेगावला ब्रँचेस आहे चालू होणार आहे, त्याचं सर्व स्पॉट बघून नंतर आमच्या मित्राकडे म्हणजे कुठं रमेश एंटरप्राइजेस यांच्याकडे रात्री जेवण केलं आणि केल्यानंतर महत्त्वाचं आमचा योगायोग परिचय खूप होता, परंतु त्यांचाही इच्छा होती की महाराज या, परंतु मला माझ्या व्यापातून वेळ मिळत नाही आणि त्यांनाही त्यांच्या ड्युटीमधून वेळ मिळत नाही. महत्त्वाचं म्हणजे योगायोग कसं योगायोग घ्यायला म्हणायचं की नियोजित करून जे काही वेळ मिळत नाही, परंतु नियोजित नसताना जो काही वेळ मिळतो ते म्हणायचं योगायोग. हां, योगायोग म्हणायचं. बघा ते कुठं सर्व्हिसला आहेत, काय ते सांगत आहेत. हां, नमस्कार. मी धनाजी शिवाजी माने. आता सध्या पुण्यामध्ये वास्तव्याला आहे, पिंपरी येथे, आणि सर्व्हिसला मी हिंजवडी फेज 2 आहे. जिनोवा बायोफार्मास्युटिकल कंपनी आहे, असिस्टंट मॅनेजर आहे. आणि काल आमची योगायोग घडून आला शेवटी. आणि पॅकेज किती आहे ते सांगा. पॅकेज माझं आहे आता 7.5 लाख आहे आणि ते इयर ऑन इयर वाढतच जात असतं. त्यामुळं त्याचं पोस्ट काय आपली पोस्ट सांगितली, पोस्ट असिस्टंट मॅनेजर आहे मी. आणि अनमॅरिड म्हणजे सध्या तर सिंगलच आहे मी. अजून लग्न झालेलं नाही, हे महत्त्वाचं आहे. आणि त्यांची इच्छा आहे की महाराज तुमच्या संपर्कातून महत्त्वाचं फक्त एक ऐका, एवढे सुशिक्षित असतानाही आपला धर्माविषयी किती अभिमान आहे. त्यांची इच्छा आहे की आपल्या धर्मामधीलच मुलगी पाहिजे. महत्त्वाचं हां, बाकीचं कमी असलं तरी चालेल, पण ती महत्त्वाची आपल्या कास्टमधील असावी. आता आज पाहता तसं बघितलं तर सुशिक्षित लोकांमध्ये लव्ह मॅरेज, पळून जाणं ह्या गोष्टी खूप पाहायला मिळतात, परंतु हे असताना ह्यांच्याकडे जी संस्कृती आहे ती अजून टिकून आहे. त्यांची इच्छा आहे की मुलगी सुसंस्कृत असावी. दुसरा मुद्दा, सुसंस्कृत असूनही ती आपल्या कास्टमधली असावी. म्हणजे ह्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. वेल एज्युकेटेड आहेत, सुशिक्षित आहेत, महत्त्वाचं म्हणजे मोठ्या क्षेत्रामध्ये काम करत असतात, पण अशी विचाराची व्यक्ती थोडीच आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्याकडून हा आदर्श घेण्यासारखा आहे. मला याच्यातून एकच सांगायचं आहे, आपण किती जरी मोठे झालो तरी आपला जो काही धर्म आहे तो सोडला नाही पाहिजे. आणि परंपरा ज्या आहेत आपल्या वडीलधाऱ्यांनी जे घातलेल्या परंपरा आहेत, लव्ह मॅरेज नको, एवढंच नको, आपल्या फक्त जाती धर्मामध्ये आपले आईवडील जे सांगतील त्याच्यामध्ये भावी काळामध्ये आपण त्यांचं ऐकलं पाहिजे. कारण का, आई आणि वडील यांच्यामुळे आपण हे जग पाहत असतो. त्याच्यामुळं मला एवढंच सांगायचं आहे की पुण्यामध्ये असताना इतकी पॉझिटिव्ह एनर्जी मला यांच्या इथं आल्यानंतर जाणवली की जे एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतरही जाणवते, तीच परिस्थिती इथं जाणवली. म्हणजे हे जे काय करत आहेत यांना पूर्णपणे म्हणजे आईवडिलांचा तर आशीर्वाद आहे आणि महत्त्वाचं यांचं कर्म चांगलं आहे. गीता म्हणते कर्म चांगलं करा. कर्म आपल्या हातून चांगलं घडलं तर आपल्या हातून धर्म घडतो आणि धर्म रक्षिते रक्षिता, धर्म आपलं रक्षण करतो. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण किती जरी मोठं झालो तरी आपण देव, देश आणि धर्म याला विसरलं नाही पाहिजे. एवढंच मला याच्यातून सांगायचं आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.